नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम चमचमीत असा तवा बर्गर. त्यासाठी इथे आपण स्टफिंग करून घ्यायचं. पॅन मध्ये 1 चमचा तेल घातलंय, त्यात थोडंसं बटर घालूया. तुम्ही पूर्ण बटर सुद्धा घालू शकता. आता यात घालायची 1 मिरची कापून बारीक कापून घालायची. आता यामध्ये घालूया 1 मोठा कांदा बारीक चिरून. एकदम छान अशी स्पायसी होते ही डिश. सगळ्यांनाच आवडेल, लहान मुलांना तर अतिशयच आवडते. आता यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे चांगलं परतून घ्यायचंय. आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचं. आता चांगलं परतून झालेलं आहे. यामध्ये टोमॅटो घालूया. 1 मोठा बारीक चिरून घेतलाय टोमॅटो. यात घालायची सिमला मिरची. सगळं अगदी व्यवस्थित बारीक कापून घ्यायचे. आता यामध्ये आपण मसाले घालायचे. ही अर्धा चमचा चिली पावडर घालायची. अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर घालायची. चवीपुरतं मीठ घालूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात मी घालणार आहे कॉर्न्स. हे जर आपल्याकडे असले तरच घालायचे, ऑप्शनल आहेत, काही नाही घातले तरी चालतील. यामध्ये तुम्ही आणखी भाज्या सुद्धा ऍड करू शकता. गाजर, कोबी व्यवस्थित बारीक चिरून घालायचे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा शेजवान सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चांगलं 2 मिनिटं चांगलं परतायचंय. यात घालूया थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचंय हे पनीर. हे पनीरचे क्यूब सुद्धा मी अगदी बारीक केलेले आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित सगळ्याची टेस्ट लागते. पनीर घातल्यावर जास्त वेळ ते गॅसवर ठेवायचं नाही. लगेचच 5 मिनिटं परतून गॅस बंद करायचं. आता आपलं स्टफिंग तयार आहे. आता हे सगळं नीट मिक्स झालेलं आहे. गॅस बंद करून टाकूया आणि आता बर्गर बनवायला घेऊया. आता हे बघा, हे बर्गर बन्स आहेत. हे मार्केटमध्ये मिळतात कुठेही. हे आपण असे कट करून घ्यायचे मध्ये. हे असे मध्ये कट केले तरी चालतील पूर्ण. यावर आपण ही स्टफिंग भरूया. अगदी व्यवस्थित सगळीकडून भरायचे. आता यावर तुम्ही चीज क्यूब्स किसून सुद्धा घालू शकता. इथे मी असा स्लाइस ठेवणार आहे. आणि आता हे आपल्याला तव्यावर चांगले व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे. आता इथे तवा तापत ठेवलेला आहे. यावर थोडंसं बटर घालायचं. त्यात थोडीशी काश्मीरी चिली पावडर घालायची आणि थोडी कोथिंबीर घालायची. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. बन्स ठेवायचे. आधी पहिले साईडनी सगळं लावून घ्यायचंय त्याला. हे तसंच आपण व्यवस्थित सगळीकडून मसाल्यामध्ये
कोट करून घ्यायचा आणि आता छान असं थोडं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. छान दिसतायत की नाही, अगदी स्पायसी स्ट्रीट स्टाईल तवा बर्गर. करून बघा, सगळ्यांना अगदी अतिशय आवडतील आणि झटपट होते ही रेसिपी. अजिबात वेळ नाही लागत. हे बघा, आपले स्पायसी तवा बर्गर तयार आहेत. अतिशय सोपे आहेत करायला आणि तेवढेच टेम्पटिंग आहेत. हे आता काढून प्लेटमध्ये सर्व करायचे आहेत गरम गरम. अतिशय सुंदर लागते ही डिश, अगदी स्ट्रीट स्टाईल स्पायसी तवा बर्गर. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आतलं चीज मेल्ट होऊन बाहेर यायला लागतं. हे बघा, आपले स्ट्रीट स्टाईल तवा बर्गर्स तयार आहेत. हे तुम्ही टोमॅटो केचप मेयोनेज यासोबत सर्व करू शकता किंवा असेही नुसतेही खाऊ शकता.